Audio Jungle. सर्वांना माझा नमस्कार. आजपासून आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप या विषयाचा अभ्यास व्हिडिओमार्फत करणार आहोत. तर आजचा विषय आहे इंग्रजी आणि इंग्रजीमधील काही सरावासाठी असणारे प्रश्न आपण आता सोडवणार आहोत. हे जे प्रश्न आहेत ते इंग्रजी मुळाक्षरांवर आधारित आहेत. अतिशय सोपे प्रश्न असतात हे, आणि हे आपले हातचे मार्क असतात. आणखीन एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे कोणताही प्रश्न असू दे, आपल्याला प्रत्येक वेळेला आपल्या हातामध्ये कच्चं काम करण्यासाठी एखादा कागद आणि पेन तयार असायला हवा. तर हा कशासाठी, तर आपण जो काही प्रश्न सोडवणार आहोत त्याच्याबद्दल असणारे पॉईंट्स किंवा प्रश्नामधून येणारी उत्तरं आपण आधी लिहून घ्यायची आणि मग त्यातून अचूक पर्याय निवडून काढायचा. असं केल्याने अचूक उत्तर शोधण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. चला तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला, फाइंड द इंग्लिश लेटर हिडन इन द गिवन पिक्चर. दिलेल्या चित्रात दडलेले इंग्रजी अक्षर शोधा. पहा, इथे तुम्हाला मराठीमध्ये अर्थ दिलेला आहे, परंतु जेव्हा तुम्ही इंग्रजी प्रश्नपत्रिका सोडवाल तेव्हा तुम्हाला इंग्रजीच प्रश्न असणार आणि त्याचा अर्थ तुम्ही स्वतः लावायचा आहे आणि अचूक पर्याय निवडायचा आहे. पहा बरं, या कपामध्ये कोणता आकार दडलेला आहे? अगदी बरोबर, हा पहा, कपाचा दांडा म्हणजेच सी. याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. तो 3 क्रमांक तुम्ही रंगवणार आहात. प्रश्न दुसरा पाहूया. फाइंड द मिसिंग लेटर इन ईच ग्रुप अरेंज्ड सिरियली. बघा, प्रत्येक ग्रुपमध्ये ABCD जी काही गट म्हणजे अक्षरांचे गट दिलेले आहेत, त्यापैकी काही अक्षरे गाळलेली आहेत, ती तुम्हाला शोधायची आहेत. बघा, ABCD EFGH IJKL MNOP. बघा, तुम्ही जर कागदावर लिहून काढले, मी लिहिते त्याप्रमाणे, AB नंतर C, DE FG नंतर H, IJKLM नंतर N. म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक कोणता आला पहा बरं? CHIN, पर्याय क्रमांक 2. मग तुम्ही 2 पर्यायाला रंगवणार आहात. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया, तिसरा. चूज द डिफरंट साऊंड ऑफ द फर्स्ट लेटर फ्रॉम द गिवन वर्ड्स. बघा, हे जे खाली 4 शब्द दिलेले आहेत त्यापैकी डिफरंट साऊंड, डिफरंट म्हणजे वेगळा, साऊंड म्हणजे उच्चार, वेगळा उच्चार असलेला शब्द ओळखायचा आहे. पण कोणता वेगळा उच्चार, तर फर्स्ट लेटर, पहिल्या अक्षराचा वेगळा उच्चार. प्रश्न समजून घ्यायचा आहे, मगच उत्तर शोधायचं आहे. पहिला शब्द आहे गर्ल, गिव, जिराफ आणि गिफ्ट. बघा, गर्लचा ग, जी, गिवचा ग, जिराफचा जी आणि गिफ्टचा ग. बघा, जी, जिराफचा जी वेगळा आलेला आहे, बाकी सगळे ग ग ग उच्चार आलेले आहेत. मग काय, पर्याय क्रमांक 3 ला गोल करायचा आहे. पुढील प्रश्न आहे चौथा. विच ऑफ द वर्ड्स गिवन बिलो डज नॉट बिगिन विथ द साऊंड. बघा, द साऊंडने बिगिन म्हणजे सुरुवात न होणारे शब्द ओळखायचा आहे. मग पहिला शब्द आहे देअर, दुसरा आहे डेअर, तिसरा आहे द आणि चौथा आहे देन. याचंही उत्तर तुम्ही चटकन ओळखलं असेल. पर्याय क्रमांक 2 डेअर. इथं ड डब्याचा उच्चार येतो, बाकी 3ही अक्षरांमध्ये द दप्तर असा उच्चार येतो. चला आता पुढील प्रश्न पाहूया. चला आता आपल्याला पुढील प्रश्नाकडे वळायचं आहे. पुढील प्रश्न आहे 5वा. विच ऑफ द गिवन वर्ड्स डज नॉट हॅव लेटर वाय. तुम्हाला कोणत्या शब्दामध्ये वाय अक्षर नाही ते शोधायचं आहे. बघा, नाही, नॉट हॅव, वाय नाही असा शब्द शोधायचा आहे. मग बघा बरं पर्याय. पहिला पर्याय आहे यू, YOU. याच्यामध्ये वाय आहे,
दुसरा पर्याय आहे बाय, BUY, याच्यामध्ये देखील वाय आहे. तिसरा आहे डेअरी, याच्यामध्येही वाय आहे. आणि चौथा आहे जार, JAR, जार. मग तुमचं उत्तर येणार आहे जार. चला आता प्रश्न 6वा पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ लेटर्स इज नॉट इन द अल्फाबेटिकल ऑर्डर. पुढीलपैकी अक्षरांचा कोणता गट वर्णानुक्रमे नाही, म्हणजेच अल्फाबेटिकल ABCD या क्रमाने नाही, ते आपल्याला शोधायचं आहे. मग बघा बरं, पहिला पर्याय जो दिलेला आहे तो काय आहे? CDEF हा वर्णानुक्रमे आहे, बरोबर. C नंतर D, मग E आणि F. दुसरा पर्याय आहे LMNO, हा पण पर्याय योग्य आहे. तिसरा आहे HGIJ. बघा, आपला योग्य पर्याय काय असायला हवा होता? HIJK. तरी देखील आपण चौथा पर्याय बघूया, UVWX, म्हणजे हा पण योग्य पर्याय आहे. म्हणजेच चुकीचा पर्याय म्हणजे ज्याच्यामध्ये वर्णानुक्रमे अक्षरे नाही तो आहे 3. मग तुम्ही HGIJ पर्याय क्रमांक 3 या पर्यायाला गोल करणार आहात. प्रश्न 7वा पाहूया. फाइंड द इंग्लिश लेटर हिडन इन द गिवन फिगर. बघा, दिलेल्या चित्रामधील तुम्हाला इंग्रजी अक्षर शोधायचं आहे. मग बघा बरं, धनुष्यबाणाचं चित्र आहे. कोणतं अक्षर आहे याच्यामध्ये? बरोबर, B हे अक्षर या चित्रामध्ये दडलेलं आहे. बघा, मधी रेष आहे आणि त्याच्या बाजूने Bचा शेप दिसत आहे. म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक 2 B हा योग्य पर्याय असणार आहे आणि पर्याय क्रमांक 2ला तुम्ही गोल करणार आहात. त्यानंतर 8वा प्रश्न, विच ऑफ द गिवन वर्ड स्टार्ट विथ डिफरंट प्रनन्सिएशन. प्रनन्सिएशन म्हणजे उच्चार आणि डिफरंट म्हणजे वेगळा. वेगळा उच्चार असलेला शब्द, कोणत्या वेगळ्या उच्चाराने सुरू असलेला शब्द आहे बघा, तो शोधायचा आहे. पहिला आहे ॲट, एट, अँड आणि शेवटचा आहे अँट. 3 शब्द आहेत की जे ॲने सुरू होत आहेत, पण एक शब्द असा आहे की जो एडक्याचा त्याने सुरू झालेला आहे. अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 2 8. तुम्ही आता पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय म्हणून क्रमांक 2 रंगवणार आहात, म्हणजे तो गोल भरणार आहात. त्यानंतरचा 9वा प्रश्न आहे, विच लेटर्स ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ वर्ड्स आर द सेम. बघा, खूप सोपा प्रश्न आहे. खालील दिलेल्या शब्दांपैकी समान अक्षरांचे संच कोणत्या पर्यायामध्ये आहे ते शोधायचं आहे. बघा, पहिला पर्याय आहे ऑन आणि नो. दुसरा पर्याय काय आहे पहा, दुसरा पर्याय आहे मोर, मोर, दोन्हीकडे सेम आहेत. तिसरा पर्याय नॉट आणि नोट. चौथा आहे गॉड आणि गॉट. मग बघा, पर्याय क्रमांक 2 मध्ये दोन्हीकडे समान अक्षरांचा संच आहे. त्याच्यामुळे तुमचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. तो गोल तुम्ही रंगवणार आहात. प्रश्न 10वा, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स बिगिन्स विथ डिफरंट साऊंड. बघा, कोणता शब्द वेगळ्या उच्चाराने सुरू होतोय तो आपल्याला शोधायचा आहे. त्याच्यासाठी आपण पर्याय वाचायचे आहेत आणि प्रत्येकाचं पहिलं अक्षर किंवा पहिला अक्षराचा उच्चार बघायचा आहे. पहिला शब्द आहे काइंड, दुसरा शब्द आहे काईट आणि तिसरा शब्द आहे नो, चौथा शब्द आहे किटन. बघा, पर्याय क्रमांक 3 मध्ये जरी केने शब्द सुरू होत असला तरी के सायलंट आहे, त्याच्यामुळे आपण त्याचा उच्चार करतो नो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. 3 नंबरला आपल्याला रंगवायचं आहे. चला आता पुढे जाऊया. पुढील प्रश्नाकडे लवकरच वळायचं आहे आपल्याला. बघा बरं, पुढील प्रश्न काय आहे. प्रश्न क्रमांक 11. विच ऑफ द गिवन वर्ड्स वुड बी थर्ड.
इफ वी अरेंज देम अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजेच काय तर खालील शब्द जर तुम्ही वर्णानुक्रमे मांडले तर त्यापैकी तिसरा शब्द कोणता येईल. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर आधी हे चारही शब्द तुम्हाला ABCD म्हणजे अल्फाबेटिकल प्रमाणे लावायचे आहेत आणि त्यानंतर येणारा तिसरा शब्द शोधायचा आहे. मग काय करायचं, कच्चं काम करण्यासाठी वही आणि पेन तयार ठेवायचं आहे आपल्याला, बरोबर. मग आता सांगा बरं कोणकोणते शब्द आलेले आहेत याच्यामध्ये. पहिला आला आहे फ्लॉवर, फीवर, फ्रूट आणि फूड, बरोबर. मग आता आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लावायचं आहे, त्यामुळे पहिल्या अक्षराला आधी टिक करून घ्या. पहिलं अक्षर आहे F, सगळीकडे समान आहे. दुसरं अक्षर पाहूया LER आणि O. मग आता LERO मध्ये ABCDनुसार आपल्याला क्रम लावायचा आहे. पहिल्यांदा येणार आहे E, म्हणून पहिलं अक्षर येईल तुमचं, पहिला शब्द येईल फीवर. त्यानंतर बघा कोणतं अक्षर येईल, अगदी बरोबर, त्याच्यानंतर येणार आहे L, फ्लॉवर, हो की नाही. मग तुमचा दुसरा शब्द येणार आहे फ्लॉवर, तो तुम्ही लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा बरं राहिलं फ्रूट आणि फूड. मग R आधी येतो का O आधी येतो सांगा बरं. बरोबर, O आधी येतो, म्हणून तुमचा तिसरा शब्द येणार आहे फूड आणि सगळ्यात शेवटी राहिलेला फ्रूट. म्हणजे हे तुमचे अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे लावून झाले. मग बघा बरं तुम्हाला काय विचारले की तिसरा शब्द कोणता येईल, वुड बी थर्ड, तिसरा शब्द कोणता येईल. मग बघा फीवर, फ्लॉवर, फूड आणि फ्रूट. तिसरा शब्द कोणता आला आहे तुमचा, फूड. मग तुमचं उत्तर येणार आहे फूड. किती क्रमांक आहे बघा, 4 क्रमांकाचा पर्याय बरोबर आहे, तो तुम्हाला रंगवायचा आहे. पुढे जाऊया. प्रश्न 12वा. चूज द ऑप्शन विच हॅव करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ द गिवन. बघा तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे आता शब्द लावून घ्यायचे आहे आणि त्यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. आधी आपण शब्द लिहून घेऊया. शब्द आहे एक्साइट, इक्वल, इलेक्ट, आय आणि इगर. मगाशी मी म्हटलं तसंच कच्चं काम करण्यासाठी कागद पेन तयार ठेवायचा आहे आणि आधी हे शब्द लिहून घ्यायचे आहे. बघा बरं लिहून घ्या. एक्साइट, इक्वल, इलेक्ट, आय आणि इगर. आता शब्द तर लिहून झाले. त्यानंतर काय करावं लागेल आपल्याला, जसं आपण मगाशी केलं तसंच पहिल्या अक्षराला अंडरलाईन करायची आहे आणि अंडरलाईन केल्यानंतर आता बघा सर्व अक्षरं तर समान आहेत, पहिली अक्षरं. मग आता आपण काय करणार आहोत, दुसरं अक्षर पाहणार आहोत. दुसरं अक्षर आहे X, त्यानंतर आहे Q, त्यानंतर L, Y आणि A. मग किती सोपं आहे पहा, A आधी येतो म्हणून तुमचा इगर हा शब्द आधी येणार आहे. त्याच्यानंतर राहिलेल्या शब्दांमध्ये बघा बरं कोणतं अक्षर आधी येईल, अगदी बरोबर L, म्हणून तुमचा इलेक्ट हा शब्द त्याच्यानंतर येणार आहे. त्यानंतर उरलेले शब्द त्यापैकी पहा बरं, L नंतर काय यायला हवं, बरोबर Q, म्हणून इक्वल हा शब्द येणार. Q नंतरचा येणारा शब्द वर्णानुक्रमे कोणता येईल बघा बरं, एक्साइट, तो पण लिहून घेतला आपण आणि राहिला शेवटचा शब्द आय. मग हे झाली आपली अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे लिहून घेतलेले शब्द. मग तुमचा पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक कोणता आहे बघा बरं, पर्याय क्रमांक 2ला गोल करणार आहात. पर्याय क्रमांक 2 अचूक आहे. तर आजच्या दिवस एवढंच. उरलेले प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत बाय.